गोलंदाजी करताय सौरभ वायकर। पहिला चेंडू मात्र डॉट येतोय। निश्चित चांगली गोलंदाजीची अपेक्षा देखील असेल, कारण धावफलकावर 75 धावा बनवल्या गेल्या। आजच्या सत्रातील सर्वात मोठं धावफलक या ठिकाणी आपण बघतोय बनवल्या गेलेलं आहे। चांगली फलंदाजी अगदी सुरुवातीपासून शैलेश दाने, सँडी वाघमारे, समीर पठाण। चला यावेळेस चेंडू आकाश मार्गे जाईल मैदानाच्या बाहेर। षटकार छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार। आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार। हा डीजे धन्यवाद। तर षटकार मात्र आलेला आहे। त्यानंतर जर बघितलं तर सौरभ वायकर मात्र दिशा बदलतायत। अगदी राऊंड द विकेट सज्ज असणारे समीर पठाण यांच्या विरोधामध्ये हा चेंडू हाफ ट्रॅकर पुल केलाय। पुन्हा एकदा समीर पठाण पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। याही वेळेस दमदार षटकार। छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार। आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार। आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम डीजे धन्यवाद। डीजे धन्यवाद। तर अगदी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, समीर पठाण फलंदाज झाले कधी, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। परंतु फलंदाजी चांगली चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। संघ हिताची फलंदाजी आहे। संघाची अगदी गरज या ठिकाणी समीर पठाण पूर्ण करतायत। 10 चेंडूंमध्ये 35 धावा आतापर्यंत समीर पठाण सरांनी बनवलेल्या आहे। तीन चेंडू मात्र शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये। पाठोपाठ षटकारांचा पाऊस या ठिकाणी सुरू झाला। पुन्हा एकदा या वेळेस थोडासा पुढे आला होता चेंडू। पुन्हा एकदा त्या चेंडूला आपण बघतोय छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार। आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार। धन्यवाद। तर नक्कीच सलग 3 षटकार आपल्या घ्या पठाण सर घ्या समीर सर घ्या वेळ वाचेल आपला, घ्या काय अडचण नाही। चेक केला नाही ना पण तुम्ही? नाही म्हणजे बोटाने ठीक आहे। तर विनोद होता। हा चला षटकारांचे हॅट्रिक समीर पठाण यांच्या नावावर। ओहो हॅट्रिक झाली। हा लागोपाठचा 4था षटकार। एकदा जोरदार टाळ्या समीर पठाण यांच्यासाठी। छत्रपतींची तळपती तलवार